मुंबई, एक महानगर जिथे लोकांचं आयुष्य धावपळीचं असतं. मात्र मुंबईच्या दडपून टाकणाऱ्या धकाधकीतही काही अशा जागा आहेत ज्या नेहमीच एक गूढ आणि भयकथांनी भरलेल्या असतात. त्यापैकी एक म्हणजे मुंबई नाशिक महामार्गावर असलेला माळशेज घाट. अनेक वर्षांपासून या ठिकाणाबद्दल विचित्र कथा ऐकल्या जातात. रात्रीच्या वेळी या घाटावरून प्रवास करायचं धाडस काही मोजकेच लोक करतात, कारण तिथे अनेकांनी अनुभवलेल्या अघटित गोष्टींमुळे हा घाट मुंबईतील एका भयावह ठिकाणांमध्ये गणला जातो. असाच काहीसा अघटित अनुभव आपल्या कथेमधील राघव आणि त्याच्या मित्रांना देखील आला होता. तर नेमके काय घडले होते त्यांच्यासोबत हे आपण कथेमध्ये पुढे जाणून घेऊयात. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन थरारक ऐतिहासिक व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. ही कथा सुरू होते 2005 सालच्या पावसाळ्यातली. राघव आणि त्याचे 3 मित्र मुंबईतून नाशिकला रोड ट्रिपला जाण्याचं ठरवतात. त्यांना मुंबईच्या गर्दीतून बाहेर पडून माळशेज घाटाच्या निसर्गात शांतता अनुभवायची होती. ते 4 जण एकाच कारने निघाले. दुपारपर्यंत सर्व काही व्यवस्थित होतं. हसत खेळत ते माळशेज घाटाच्या रस्त्यावर पोहोचले. पावसामुळे घाटाचं सौंदर्य दुपटीने खुललं होतं. पण राघवच्या मित्राने सांगितलं, रात्रीच्या वेळी या घाटावरून गाडी चालवणं धोकादायक असतं. इथल्या पाणलोट क्षेत्रात अनेक विचित्र गोष्टी घडल्याचं लोक सांगतात. त्यावर राघव हसत म्हणाला, अरे, अशा गोष्टी फक्त भीती निर्माण करायला सांगतात, भूते वगैरे काही नसतं. त्याच्या बोलण्यावर सगळ्यांनी हसून विषय बदलला. मात्र संध्याकाळ होत आली आणि पाऊस जास्तच जोरात सुरू झाला. अंधार पडू लागला आणि त्यांच्या कारचा वेग मंदावू लागला, कारण घाटाचे वळण तीव्र होते आणि धुकं दाटून आले होते. रात्री 8च्या सुमारास ते अजूनही घाटातच होते. पाऊस आणि धुकं इतकं गडद होतं की रस्त्याच्या दोन्ही बाजूचं काहीच दिसत नव्हतं. राघव गाडी चालवत होता आणि त्याच्या बाजूला त्याचा मित्र सतीश बसलेला होता. बाकीचे 2 मागे होते. अचानक त्यांच्या गाडीसमोर एक अस्पष्ट आकृती दिसली. राघवने गाडीचा ब्रेक दाबला, पण तेव्हा त्यांना कळलं की ती आकृती हळूहळू गायब झाली. सगळ्यांना एकाच क्षणात अंगावर काटा आला. गाडीत असलेल्या शांततेत फक्त पावसाचा आवाज आणि हृदयाच्या ठोक्यांची जाणीव होत होती. सतीशने काळजीने विचारलं, हे काय होतं? तू काही पाहिलंस? राघव म्हणाला, हो, काहीतरी होतं, पण आता तर काहीच नाही आहे. तेवढ्यात मागे बसलेला मित्र राजू म्हणाला, माझ्या पाठीमागून काहीतरी थंड स्पर्श झाल्यासारखा वाटला. त्याच्या या शब्दांनी गाडीतलं वातावरण अधिकच भयान केलं. सगळ्यांनी पाठीमागे पाहिलं, पण तिथे तर काहीच नव्हतं. त्यांनी थोडं पुढे जाण्याचं ठरवलं, पण गाडीचं हँडल अचानकच विचित्रपणे वळू लागलं. जणू गाडी कोणीतरी दुसरंच चालवतंय असं त्यांना वाटू लागलं. राघवने पूर्ण ताकद लावून गाडी स्थिर केली. गाडीत एक विचित्र गंध येऊ लागला, जणू काहीतरी कुजत असल्यासारखं. सतीशने अचानक मागे वळून पाहिलं आणि तो जोरात किंचाळला, खिडकीच्या बाहेर कोणीतरी उभं आहे. सगळ्यांनी खिडकीकडे पाहिलं, पण तिथे फक्त धुकं आणि पाऊस होता. मात्र सतीशला जाणवत होतं की तिथे अजून काहीतरी होतं. त्याच्या डोळ्यांमध्ये भयंकर भीती होती. गाडी चालू ठेवण्याचा राघवने प्रयत्न केला, पण त्यांची कार अचानक बंद पडली. रस्त्यावर आता फक्त धुकं आणि काळोख पसरला होता. कोणालाही काही सुचत नव्हतं. त्यानंतर जे घडलं त्याने त्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले. गाडीत बसलेल्या सगळ्यांना अचानक पाठीमागे कोणीतरी बसल्याचा आभास झाला.
राजूने भीतीने मागे वळून पाहिलं, पण काही दिसलं नाही. मात्र एक विचित्र थंडावा त्यांना जाणवू लागला, जणू कोणीतरी अगदी त्यांच्या जवळ आहे, पण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. तेवढ्यात त्यांच्या कानात एक मंद सुस्कारा ऐकू आला. कोणीतरी हळूहळू त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतंय असं त्यांना वाटलं, पण तो आवाज स्पष्ट नव्हता. ते शब्द जणू गडद अंधारात हरवले होते. पावसाचा आवाज आता त्या आवाजासोबत मिसळून काहीतरी विचित्र आणि अस्वस्थ करणारा झाला होता. कुठून तरी एक अस्पष्ट हसण्याचा आवाज आला, जणू कोणीतरी त्यांची अवस्था पाहून आनंदित होतंय. त्यांनी तातडीनं गाडीतून बाहेर पडायचं ठरवलं, पण पाऊस आणि धुकं इतकं दाट होतं की कोणतंही आश्रय मिळणं अवघड होतं. शेवटी त्यांनी गाडीच्या बाहेर जाऊन मदत मागायची ठरवली. बाहेर पडल्यावर त्यांना जाणवलं की रस्ता अगदी सुनसान होता. कुठेही प्रकाश नव्हता, कुठलाही आवाज नाही, फक्त काळोख आणि पावसाची थेंब. ते मदतीसाठी ओरडू लागले, पण कोणताच प्रतिसाद येत नव्हता. काही वेळानं एक अंधुक प्रकाश लांबून दिसला. त्यांनी त्या दिशेने चालायला सुरुवात केली. चालताना त्यांना सतत असं वाटत होतं की त्यांचा कोणीतरी मागून पाठलाग करतंय, पण मागे वळून पाहिलं की फक्त काळोखच होता. तो प्रकाश आता जवळ येत होता, पण जणू त्यांच्यासोबत कोणीतरी अदृश्य चालत होतं. अखेर ते एका जुन्या पडक्या टपरीसारख्या जागेपर्यंत पोहोचले. तिथे ते थोडी विश्रांती घ्यायला थांबले, पण जणू वातावरणाने त्यांच्यावरचं नियंत्रणच काढून घेतलं होतं. हवेत एक विचित्र असह्य शीतलता पसरली होती. त्यांना जाणवलं की ते आता या ठिकाणापासून वाचू शकणार नाहीत. काही वेळानंतर राघव आणि त्याच्या मित्रांना एक विचित्र वाटणारा अनुभव आला. त्यांच्या श्वासांचा वेग वाढला आणि अचानकच त्या छोट्याशा टपरीत एक विचित्र दबाव निर्माण झाला, जणू हवेने त्यांच्यावरचं वजन वाढवलं होतं. त्यांना बाहेर पळून जाण्याची इच्छा झाली, पण त्यांच्या पायांनी जणू जमिनीला घट्ट पकडून ठेवलं होतं. अचानक राघव आणि त्याच्या मित्रांच्या अंगावरून एक विचित्र गार वाऱ्याचा झोत गेला. जणू हवेचं तापमान अचानकच घसरलं होतं. त्यांच्या अंगावर सरसरून काटा आला. त्यांना जाणवत होतं की काहीतरी अनाकलनीय आणि अमानवीय त्यांच्या जवळ येतंय. त्या विचित्र दबावासोबतच हळूहळू त्यांना एक आवाज कानी ऐकू येऊ लागला. आवाज अस्पष्ट होता, पण त्यात एक वेगळीच भीती होती. जणू काही तो आवाज एखाद्या काळोख्या जागेतून येत होता. त्या कुजबुजीत सुद्धा वेदना आणि संतापाचा भास होत होता, जणू कोणीतरी त्यांच्याकडे पाहतंय आणि काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतंय. राघवने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या शरीराला जणू काही गोठल्यासारखं झालं होतं. तो हालू शकत नव्हता. त्याच्या डोक्यात एकच विचार घोंगावत होता, इथून बाहेर पडायला पाहिजे आणि शक्य तितका लवकर. त्याचवेळी एका मित्राने अचानक जोरात ओरडण्यास सुरुवात केली. त्याच्या डोळ्यात प्रचंड भीती होती आणि तो खिडकीकडे बोट दाखवत काहीतरी सांगत होता. राघव आणि इतरांनी त्या दिशेने पाहिलं आणि तिथं खिडकीबाहेर अंधारात एक सावली हलत होती, जी हळूहळू आकार घेत होती. ती सावली एखाद्या बाईसारखी दिसत होती. तिचं शरीर अस्वाभाविकपणे वाकलेलं होतं आणि तिचे डोळे लालसर चमकत होते. ती सावली जसजशी जवळ येत होती तसतसा त्यांच्यावरचा दबाव वाढत होता, जणू त्या सावलीच्या उपस्थितीने त्यांच्यावर हल्ला केला होता. अखेर त्यांच्या हातापायावरची बंधनं कमी झाली आणि त्यांनी एकमेकांकडे न पाहताच त्या ठिकाणावरून धाव घेतली. त्या रात्री माळशेज घाटातून ते कधीच बाहेर आले नाही. दुसऱ्या दिवशी काही प्रवाशांना त्यांची गाडी घाटाच्या बाजूला आढळली,
पण गाडीत कोणीही नव्हतं. राघव आणि त्याच्या मित्रांचा काहीच पत्ता लागला नाही. त्या दिवसापासून माळशेज घाटावर रात्रीच्या वेळी प्रवास करणारे अनेक जण सांगतात की तेथील धुक्यात त्यांना अदृश्य आवाज ऐकू येतात. कोणीतरी त्यांच्या जवळ असल्याचा आभास होतो, पण ते कधीच दिसत नाही. आता हा घाट फक्त निसर्गाच्या सौंदर्यासाठी नव्हे, तर त्याच्या अज्ञात भयावह गोष्टींसाठीही ओळखला जातो. तर मित्रांनो, तुम्ही देखील कधी माळशेज घाटातून प्रवास केला असेल आणि तुम्हाला देखील असा काही अलौकिक अनुभव आला असेल तर ते मला कमेंटद्वारे नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्याच अशा एका थरारक व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.